तुमचं घर बांधताना नकळत केलेली एक छोटी चूक तुमचं संपूर्ण आयुष्य अस्थिर करू शकते. घर उशिरा पूर्ण होते, सतत खर्च वाढतोय, कामात अडथळे येत आहेत. याचं एक मोठं कारण म्हणजे भूमिपूजन योग्य पद्धतीने न होणं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भूमिपूजन का करावे, कोणत्या महिन्यात, कोणत्या नक्षत्रात करावे, काय टाळावे, जमिनीत काय पुरावे आणि घर लवकर पूर्ण व्हावे यासाठी खास उपाय काय करावे. नमस्कार, मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. पहिला मुद्दा बघूया, भूमिपूजन का करावे. भूमी ही सर्व जगाची जननी आहे. आपण ज्या धर्तीवर घर बांधतो ती भूमाता आहे. घर, शाळा, दवाखाना, दुकान, ऑफिस काहीही बांधायचं असेल तर भूमिपूजन आवश्यक आहे. त्यामुळे फायदे काय होतात? वास्तुदोष कमी होतात, काम निर्विघ्न पार पडते, अनपेक्षित अडथळे कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो, घरात सुख समृद्धी वाढते. नकळत जमिनीत काही दोष, पूर्वीचे कर्म किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती शुद्ध करण्यासाठी भूमिपूजन अत्यंत आवश्यक आहे. दुसरा मुद्दा बघूया, भूमिपूजन करण्यासाठी योग्य महिने. पहिला महिना म्हणजे वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे महिने बांधकाम बांधकाम सुरू करण्यासाठी उत्तम मानले जातात. कोणत्या तिथी टाळाव्यात? चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, कृष्ण त्रयोदशी ते शुद्ध प्रतिपदा, क्षय दिन, वृद्धी दिन ह्या तिथी टाळाव्यात. तसेच भद्रा, ग्रहण दिन, अधिक मास, गुरु शुक्र अस्तकाळ हेही टाळावे. शुभ नक्षत्रे कोणती असतात? अश्विनी, भरणी, रोहिणी, मृग, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मगा, पूर्वा, उत्तरा, हस्त, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती ही नक्षत्रे भूमिपूजनासाठी उत्तम असतात. कोणते वार टाळावेत? रविवार आणि मंगळवार या दिवशी भूमिपूजन करू नये. योगांविषयी विशेष माहिती: विष्कंभ, व्याघात, शूल, वज्र, गंड, अतिगंड या योगांच्या सुरुवातीचा कालावधी भूमिपूजनासाठी वर्ज्य आहे. अशोच किंवा मुहूर्त नसेल तर काय करावे? जर बराच काळ योग्य मुहूर्त नसेल आणि काम थटले असेल, काही विशेष कारण असेल तर या पद्धतीने तुम्ही भूमिपूजन करू शकता. महिन्याचा नियम वगळून, नक्षत्र शुद्धी पाहून दिवस घ्यावा. विष्णूच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करावे. ती प्रतिमा दान करावी. नंतर भूमिपूजन करून बांधकाम सुरू करावे. अशौच असताना भूमिपूजन करू नये. म्हणजे सुतक, सोयर असताना भूमिपूजन करू नका. भूमिपूजनाच्या दिवशी काय करावे? पूजा मांडणी, गणपती पूजन, नवग्रह पूजन, वास्तुपुरुष पूजन, भूमाता पूजन. जमिनीत काय पुरावे? परंपरेनुसार पंचधातू, नवरत्न यांचे लहान लहान तुकडे, सुपारी, हळद कुंकू, तांदूळ, पंचधान्य, चांदीचा नागनागिन काही लोक पुरतात, तांब्याची नाणी पुरतात. हे सर्व स्वच्छ पिवळ्या कांबळात बांधून त्या ठिकाणी पुरावे, वापरावे, ठेवावे. कुदळ कोणाकडून मारून घ्यावी? ज्याच्या नावाचा मूर्त निघालेला आहे त्याकडून, किंवा घरातील ज्येष्ठ पुरुष किंवा स्त्री किंवा स्वतः घरमालकाने कुदळ मारताना पहिल्यांदा श्री गणेशाय नमः असे म्हणावे. कामगारांचा सन्मान करावा. त्यांना गोडधोड खायला द्यावे, कारण तेच तुमचे घर पुढे उभे करणार आहे. घर लवकर पूर्ण व्हावे यासाठी काही खास उपाय आहेत का ते पाहूया. भूमिपूजनानंतर दररोज कालभैरवाष्टक ऐकावे किंवा म्हणावे. 11 वेळा, 16 वेळा जेवढे शक्य असेल तेवढं. तुम्ही पाणी मारत असताना, घरात फेऱ्या मारत असताना किंवा घराशेजारी दररोज बसून किंवा आपल्या देव्हाऱ्यापाशी बसून कालभैरवाष्टक 11 वेळा ऐका, म्हणा. तुमचे घर लवकरात लवकर पूर्ण होईल. अडथळे येणार नाहीत, कारण कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर स्थावरचे सर्व प्रश्न मिटतात. प्रत्येक सोमवार महादेवाला नारळ अर्पण करावा किंवा कामाला सुरुवात करताना तरी कमीत कमी महादेवांना नारळ अर्पण करावा आणि विनंती करावी की माझं काम
विनासायास विना अडथळ्याचं पूर्ण होऊ देत. मंगळवारी हनुमान चालिसा वाचावी किंवा ऐकावी. बांधकामाच्या ठिकाणी मीठ पाणी शिंपडून शुद्धी करावी. गंगेचं पाणी सुद्धाही तुम्ही शिंपडू शकता. प्रत्येक अमावस्येला आपल्या बांधकामाच्या ठिकाणी दिवा लावावा. हे उपाय केल्यास कामात अडथळे येणार नाही. घराच्या ईशान्य कोपऱ्यातील माती विशेष मानली जाते. या मातीचा थोडासा भाग पूजावेळी तांदळात मिसळावा. घराच्या पाया टाकताना पहिली वीट ईशान्य दिशेकडून सुरुवात करावी. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ते तुमच्या आयुष्याची ऊर्जा आहे. योग्य भूमिपूजन म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचा पाया. जर तुम्हाला तुमच्या घरासाठी अचूक मुहूर्त हवा असेल, तसेच तुम्हाला या संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तशी विनंती करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ज्यांना नवीन घर बांधायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. कृपया हा व्हिडिओ आपल्या तशा मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्री गणेश, जय भूमाता.